शेतात निघून जाते आणि हे महाराज लोक हे भिक्षुक मागणारे भर दुपारी येतात, कुणाला काही बहाणा सांगून काहीतरी माझ्या आई बहिणीला ठगवतात. आणि या कलियुगामध्ये ही कथा आहे. म्हणून तुम्हाला सावध होण्यासाठी त्याच्या तमाशाच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही हे प्लॉटिंग करून दाखवतो आणि कोणत्या पद्धतीने होते हे तुम्ही बघून घ्या. एक महाराज आहे आणि मी त्याचा पुजारी. आणि मला काम धंदा मिळत नव्हता. काम धंदा मिळत नसल्यामुळे शिक्षण नाही, मग काम मिळेल कसा, नोकरी मिळेल कशी. शेतीतलं काम करायला गेला, पगार मालक बरोबर देत नव्हता. म्हणून एका महाराजाकडे मी नौकर आहो पुजारी म्हणून. चला महाराज येईल, महाराजची वेळ होत आहे आणि आता मठावर गेलं पाहिजे आणि आपलं साफसफाई करून पाहिजे, चरापाणी केलं पाहिजे. आणि आता आम्ही साफसफाई केल्या पाहिजे, कारण कोणी भक्तजन येतात आणि त्यांच्यासाठी आपली साफसफाई केल्या पाहिजे, मग चांगला वाटलं पाहिजे.